ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीने 3 स्टार दिले आहेत. या स्टारची विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी खिल्ली उडवली. शर्टवर स्टार चिकटवून तसेच बॅगला स्टार लटकवून सर्वसाधारण सभेत प्रवेश केला. ठाणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त सौरभ राव यांनी सादर केले असून या अंदाजपत्रकावर सध्या सभागृहात चर्चा झाली. या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाचे कौतुक करून एका एजन्सीने 3 स्टार मानांकन दिले आहे. या मानांकनाची शानू पठाण यांनी खिल्ली उडवली. छातीवर 3 तारे आणि बॅगला 3 तारे लावून शानू पठाण हे सभागृहात प्रवेश करते झाले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना शानू पठाण यांनी घनकचरा विभागाचे कौतुक व्हावे हा एक विनोदच आहे, कारण ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल, पण मुंब्रा, कौसा आणि दिवा भागात कचरा वाहनांची व्यवस्थाच नसल्याने कचऱ्याचे ढीग लागलेले दिसतात. हे स्टार देताना एजन्सीने कोणत्या दुर्बिणीतून पाहिले असेल ती दुर्बीण आम्हालाही द्या, अशी टीका केली. दरम्यान 62 कोटींच्या ग्रीन कर्ज रोख्यानंतर घनकचरा 5 स्टार होणार का, असा सवालही उपस्थित केला. मैं आरोप नहीं कर रहा हूँ, शर्ट पे जो आरोप मैं नहीं कर रहा हूँ। घनकचरा विभाग ने एक मजाक करके सर्वे करके ठाणे महानगर पालिका को 3 स्टार दिया है। मैं नहीं कर रहा हूँ, ये बुक के अंदर किताब में लिखा है बजट की। मैंने 3 स्टार लगा, ये 3 स्टार है। ठाणे महानगर पालिका को जब 3 स्टार की रेटिंग दी जा रही है, जो एजेंसी सर्वे करके ये रेटिंग दी है, मेरा उसमें सवाल है, क्या वो मुंब्रा और दीवा प्रभाग समिति में और मुंब्रा प्रभाग समिति ने नहीं की? हमारे पास ट्रांसफर स्टेशन नहीं है, ये रोड पे मुख्य कचरा रहता है कई दिन। ये आज की लाइफ जियोटेक की फोटो भी है मेरे पास। इस तरह से परिस्थिति और बैग में ट्रांसफर स्टेशन नहीं है हमारे पास। मुख्य रस्तों समिति में और मुंब्रा प्रभाग समिति में डालता है, ओएसिस रोड, छोटा शंकर मंदिर, मुख्य रास्ते, दीवा प्रभाग समिति के मुख्य रास्ते पे खड़ी गांव के, तो किस रेटिंग से दिया गया? वो जो एजेंसी थी वो दीवा प्रभाग समिति में और मुंब्रा से गई है, और हिसाब से इस बजट की बुक में 62 करोड़ ग्रीन बॉन्ड के नाम पे हम लोग कर्जा ले रहे हैं। तो लेते टाइम तो बहुत अच्छा लग रहा है, लेकिन वो कर्जे का ब्याज और कर्जे का थाने कर्जे में अगर सेटिंग करे तो कर्जा लेने के बाद जो हालत है हमारी वो 5 स्टार हो जाएगी। कितनी? अगले साल हम लोग 5 स्टार लेके आएंगे। एक तरफ हमारे डेप्यूटी चीफ मिनिस्टर माननीय एकनाथ शिंदे सर कोटी रुपये, करोड़ रुपये थाने करना देतात, आणि तुम्ही एक तरफ नावावर कर्जा घेतात। समझला नहीं हमारा। तो एक कौन सी दूरबीन से जो एजेंसी ने सर्वे की थी वो मैं देखने आया हूँ, खासतौर से सभागृह के अंदर लेके जा रहा हूँ स्टार लगा, ताकि सदस्यों को भी मालूम पड़े कि हमें स्टार मिला है 3 स्टार। तो दीवा प्रभाग समिति के नगर सेवक और मुंब्रा प्रभाग समिति के नगर सेवक की तो शिकायत ही पानी और कचरा है, तो ये रेटिंग कैसे मिली? वो दूरबीन कौन सी थी जो उनको, वो दूरबीन मुझे भी देखना है, ताकि वो दूरबीन के जरिए से मैं दीवा प्रभाग समिति और मुंब्रा प्रभाग समिति देख सकूं। आप क्या रेटिंग दोगे ये जो कहते हैं? मैं नहीं, दिवाकर आणि मुंब्राकर आणि -3 स्टार देने वाला। कितने? -3 स्टार। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. श्री अंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ लता एकनाथ शिंदे यांच्याकडून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान गुरुवारी सायंकाळी साग्रसंगीत सांजा आरती करून रात्री देवीच्या दरबारात बलिदान आणि पूर्णाहुती अधिष्ठान करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा चैत्र नवरात्र उत्सवात आकर्षक सजावटीसह काल्पनिक मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता. 9 दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्री अंबे मातेची प्राणप्रतिष्ठा, नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता एकनाथ शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून दरवर्षीचा शिरस्ता पाळला. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TGSP सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TGSB सोसायटी ॲप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. अमेरिका इराण युद्ध सुरूच असल्याने आता इंधनाची झळ भारताला बसू लागली आहे. ठाणे शहरात पेट्रोल टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील वाहन चालकांमध्ये पेट्रोल डिझेल संपलं या अफवेने वाहन चालक पंपाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंपावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्याही मोठ्या रांगा असून वाहन चालकांकडून इंधनाच्या टाक्या भरून घेतल्या जात आहेत. अमेरिका इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ठाण्याला देखील फटका बसला आहे. गुरुवारी व शुक्रवारी ही शहरातील पंपावर इंधन भरून घेण्याकरिता वाहन चालकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या वेळी नागरिकांनी पंपावर इंधन भरून घेण्यासाठी पंपाकडे धाव घेतली. त्यामुळे वाढलेली गर्दी पाहून शहरातील लोकांमध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरू लागल्या. या अफवा ऐकून काही जणांनी वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही टाकी पूर्ण भरण्याकरिता पंपाकडे मोर्चा वळवला. रांगा रस्त्यापर्यंत गेल्याने काही काळ वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळाली. याविषयी पेट्रोल पंपाचे संचालक यांनी वाहन चालकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पेट्रोल साठा हा मुबलक प्रमाणात येत आहे आणि पेट्रोल पंपावरही पेट्रोलचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही वाहनांच्या पेट्रोलच्या टाक्या फुल करण्यासाठी पेट्रोल पंपावर रांग लावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नमस्कार, मी अभय गोकाणी, व्यवस्थापक गणेश ऑटोमोबाईल और बाबूभाई पेट्रोल पंपचा मालक. मी एक विनंती करतो लोकांना तुमच्या मीडिया मार्फत की तुम्ही पॅनिक होऊ नका. घाबरून स्वतःच्या गाड्यामध्ये का कॅनमध्ये का कसं बाटल्यामध्ये का करून पेट्रोल किंवा डिझेल तुम्ही घेऊ नका. भरपूर स्टॉक आहे आणि रोज प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय चालू आहे. भारत पेट्रोलियमचा पंप असो की HP चा पंप असो किंवा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असतो, तुमची जेवढी रिक्वायरमेंट आहे रोजची तेवढंच तुम्ही माल घ्या. पण टाक्या फुल करून घाबरून लाईन नका वागू आणि तुमच्या वेळ वाया नका घालू लाईनीमध्ये. अजूनपर्यंत जेव्हापासून 28 फेब्रुवारी 2026 पासून वॉर सुरू झालाय तेव्हापासून आज 27 तारीख आहे. 27 तारखेपर्यंत आमचा पंप ड्राय झाला नाहीये. रोज कंपनीकडनं माल येतो, सप्लाय होता. म्हणून आणखी मी तुम्हाला लोकांना सर्वांना पब्लिकना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की कोणी पॅनिक होऊन पेट्रोल पंपावरती रश करू नका, लाईन लावू नका. पेट्रोल मिळतील, सगळे पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळतील. आणि तुमच्या समोर आता टँकर खाली होते, तुम्ही ते पण बघून घ्या. टँकर पण त्याच्या पण तुम्ही बघून शूटिंग करून घ्या. टँकर पण खाली होतं तिकडे.
आता हा टँकर खाली खाली करून जाणार परत आणि तिकडनं परत दुसरी टँकर भरून घेणार. दुसरं एक विनंती आहे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे आपल्या गाडीपुरती ते तुमच्या कामापुरती तेवढाच पेट्रोल किंवा डिझेलची तुम्ही खरेदी करा. जास्त तुम्ही गाडी भरू नका. तुम्हाला पेट्रोल आज पण मिळेल, उद्या पण मिळेल आणि परवा पण मिळते. चैत्र नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर ठाण्यातील जांभळी नाका येथील भक्ती आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. रामनवमीचे औचित्य साधून माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवात किरण वेहेले प्रस्तुत उधळू रंगस्वरांचे या कार्यक्रमाने ठाणेकरांची मने जिंकली. मराठी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या नृत्याविष्कारमय सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्यात देवीचा गोंधळ, जागरण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारी गीते, लावणी, कोळी गीते, शेतकरी गीते आणि जय मल्हार अशा विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे नृत्य नाटिकेच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. उत्सवाच्या 8व्या दिवशी नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग राजन विचारे यांच्या हस्ते पूर्णाहुतीने संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उत्सवाला भेट देऊन देवीची आरती केली. देवीच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, रवींद्र मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी, आरटीओ हेमांगिनी पाटील आणि पोलीस अधीक्षक स्वामी यांच्या पत्नी यांनी देवीचे दर्शन घेतले.